तर गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? तर दुपारचा 1:15 झाला आहे आणि मी आहे सध्या घाटकोपरला. मंडळी फिरायसाठी नाही आलो आहे, तुम्हाला मी काल जसं बोललो होतो की माझ्या भावाचा साखरपुडा आहे, तर त्यासाठी चाललो आहे. आणि त्यासाठी मग समीक्षा मला आली आहे मैत्री पार्कला सोडायला चालली आहे. तर चला निघालो आहे आता. दुपारचं गाडी भेटेल तेव्हा गाडीने आपल्याला पोलादपूर कसं महाबळेश्वर भेटली तर ठीक आहे, उत्तमच आहे. पण नाही, मला नाही आवडत भेटेल, पण पोलादपूर भेटली तरी चालेल. मग तिथनं आपण गाड्या बदलत आपण जाऊया. तर आता निघालो आहे, बघूया आता कधी पोचतो आहे. तर चला, समीक्षा नाही आहे ते यावेळेला, समीक्षाला मिस करणार आहे मी पूर्ण माझ्या जर्नीमध्ये परत येईपर्यंत. तर चला असू दे, यावेळेला तिच्याशिवाय आपण प्रवास करू. हां समीक्षा बघा इकडे. समीक्षा काय असं वाटतं तुला? तर चला आपण तुर्तास तरी आपण जाऊ. मंडळी आता गाडी भेटली आपल्याला, शिवशाही गाडी आहे महाडपर्यंत. आणि महाडपर्यंत जायचं आता, तर थांबून सुद्धा तिथे उपयोग नव्हता. वाटतं कुठली गाडी येईल नाही येईल, लवकर किती वाजता येईल सांगता येत नाही. आणि आपल्याला कसंही करून महाडवरनं गाड्या महाडवरनं पण आता बदलतच जायला लागणार आपल्याला. महाडवरनं जर कदाचित एक गाडी आहे रोहा सातारा, तर ती भेटली तर खूपच चांगलं आहे. ती भेटते की नाही काय माहीत नाही, कारण ती लवकर जाते, कधी 5:30च्या आधीच जाते निघून. ती गाडी गाठण्याचा प्रयत्न आहे, पण बघू आता कसं काय होतं आहे. आपला प्रवास हा असंच असतो नेहमी, फॅमिलीसोबत असला आणि नसला तरी असू दे. या प्रवासात खरंच समीक्षाला जरा मिस करते, कारण एकटा तिलासुद्धा यायचं होतं, पण मुलांच्या परीक्षा होत्या ना, त्याच्यामुळे नाही जमलं. असं मंडळी, चला आता आपण इथं आहे वाशीच्या ब्रिजवर आहोत. निघाली गाडी आणि वाजलेत बघा किती, बापरे 2:02ला 5 कमी आहेत म्हणजे झालेत. तर चला बघू आता हळूहळू. आता ही गाडी भेटली आहे का? शिवशाही गाडी असली तरी मंडळी बघा इथं स्विच बोर्ड वगैरे सगळे खराब आहेत. हो तिकीट मात्र पूर्ण आहे. असो, आता 3:30 झालेत आणि रामवाडीवरनं आता रामवाडीला पोहोचलो आहे. म्हणजे निघाली गाडी रामवाडीतनं. बघू अजून किती वेळ लागतो पोचायला. डबा खाल्ला आता, समीक्षाने दिलेला डबा. पण आता गाडीतनं उतरलोच नाही, कारण बाहेर ऊन प्रचंड आहे, त्यामुळे काय उतरलोच नाही. तर चला आता डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला महाडला उतरू खाली, आणि नंतर महाडवरनं पण परत कसरत आहे गाडी शोधायची. बघू. संध्याकाळचे 6 वाजले आणि आता आपण आहोत महाडला उतरलो आहे. ही आपली गाडी होती शिवशाहीतनं. आता काय झालं नाही मंडळी, मला वाटतं रोहा पण गाडी गेली आहे. आणि आता काय माहिती, आता पोलादपूर पण कुठली गाडी भेटते का ते बघतोय आपण, जेणेकरून इकडे पनवेलला गाडी लागली आहे. कुठली तरी गाडी आली आहे एसटी. बघू आता, कोकणात जाणारी असेल तरी चालेल आपल्याला पोलादपूरपर्यंत. हे बघा कुठली गाडी आहे, फायदेशीर होईल आपल्याला. शिवतरगड नाही रे, आपल्याला नाही उपयोगाची. अशी मंडळी कमी लागलं, आपल्याला वाटलं डायरेक्ट महाबळेश्वर गाडी आहे की काय. महाबळेश्वरवरून आली आहे परळला जाणारी. मला वाटलं त्याला जायला मस्त म्हणतात ना, सोनं पे सुहागा झालं. पण गाडी आहे महाबळेश्वरवरून आलेली. आज काय आपलं खरं दिसत नाही. ही बघा गुजरात परिवहन मंडळाची, गुजरात एसटीची महाड सुरत गाडी लागली. रामवाडी, पनवेल, पेन, वापी, नवसारी, गुजरातला पण जाणारी बरीच लोक आहेत. चला अजून काय, आपली गाडी ही खेड बोरवली आली आहे. पण कोकणात येणाऱ्या गाड्या फुल आहेत आज एकदम. लोक होळीला गेली होती आणि आज रविवार आहे आणि उद्यापासून काय काय शाळांच्या परीक्षा पण चालू होत आहेत. सगळ्या गाड्या फुल आहेत. सगळे पक्षी घराकडे झाले तरी मला अजून काही बस भेटेना. या चिमण्यानो परत फिरा रे.
एसटी लागल्या आहेत सगळ्या, पण या आपल्या उपयोगाची एक पण नाही. 7 वाजलेत संध्याकाळचे आणि 7 वाजता बरोबर एक लहुणसे गाडी आली. लहुणसेपर्यंत आहे गाडी, म्हणजे पोलादपूरपर्यंत. आपल्याला पोलादपूरला उतरायचं आहे. लेट आहे वाटतं आज. चला आपल्याला जायचं पोलादपूर. गाडीत वाद चालू आहे वाटतं. बघा आता आपण बरोबर किती वाजलेत, 7:30 झालेत आणि पोलादपूरला पोचलो. लहुणसे गाडी. आता काय इकडं आपल्याला गाडी तर काही एस टी भेटणार नाही. आता वरती जाणारी गाडी तर आहे नाही, सगळ्या गाड्या संपल्या. आता कधी प्रायव्हेट गाडी वगैरे जायला बघायला लागेल आपल्याला महाबळेश्वर रोडला जाऊन. या स्टँडचं पण पूर्ण काम चालू आहे. हे सगळं आता कॅन्टीन मेंटीन तर काय आहे नाही इथे. जाऊया आपण, चला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. इथं आल्यावर आपल्याला कळतं की आपण आलो आहे पोलादपूरला. म्हणजे कोकणामध्ये जाणाऱ्या आणि महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या लोकांचं इथे दर्शन होतं महाराजांचं. खाली पोलादपूर बाजारपेठेत उभा आहे. बोललो निदान दुसरी गाडी आहेस तर कुठल्या गाडीला, प्रायव्हेट गाडीला एखाद्या हात तरी करू बघतोय, पण कुठलीच गाडी थांबे ना. कुठली आता काय माहिती, कारण या रस्त्याला काय जास्त रात्रीच्या गाड्या नसतात. म्हणजे आंबेनळी घाटला रात्रीच्या गाड्या जास्त नसतात. बघा आता एक गाडी आहे आपल्याकडे जाणारी एस टीची, ठाणा पार. ही भेटली तर चांगलंच आहे, वेल अँड गुड. पण बघू भेटते की नाही भेटते त्याच्यावर आहे. शेवटी आपल्याला वाड्यावरच उतरावं लागणार आहे, कारण पारात जाऊन मध्ये जंगलात थांबून काय करणार आहे. मध्येच आपल्याला उतरावं लागणार आहे. बघू कसं काय गाडी येते की नाही येते त्याच्यावर आहे. आपल्याला गाडी तर भेटली आहे, महाड आपल्या ठाणा पार गाडी आहे ती भेटली आहे. खूप देवाची कृपा झाली आपल्याला. मस्त पटापट गाड्या भेटल्या. फक्त जरा महाडला थोडंसं वेट करावं लागलं. आता ह्या गाडीने आपल्याला अर्धवट वेळ उतरवणार आहे, पण बघूया आता कसं काय होतं आहे. पण आपण आपल्या जिल्ह्यात तरी पोहोचू साधारण. आता टेन्शन नाही, एकदा वाड्यावर गेलं की काय टेन्शन नाही राहणार. बघू आणि मंडळी गावं दिसतात का तुम्हाला? की नाही काय माहीत नाही. गावं खालचा नजारा मस्त दिसतं. आपण 8:30 झालेत आणि वाड्यावर आलो इथे त्या गाडीने. आणि आता आपल्याला उतरायचं आहे, कारण पप्पा येत आहेत तिकडे पार फाट्यावर. म्हणून बोललो पुढचा आपल्याला एक्सटेंड केला प्रवास. आता पार फाट्यावर उतरायचं ठरलेलं आहे असलं. आणि आता ही झाली फायनल आता गाडी आपली. म्हणजे आपण पोचू घरात, अर्धा तासात पोचू. वाड्यावर तर आलो आहे आपण. गाडीच्या पुढे कशाला थांबले? गाडीच्या पुढे का म्हणायचं का? गाडीचा चालू आहे असं दिसत नाही ना. एकदम सपोर्ट ड्रायव्हर दिसते का? दिसते का? एकदम पुढे उभा आहेस ना दिसेल आम्हाला. उतरलोय खरं पार फाट्यावर, पण कोणच नाही इथे. काही उजेड बिजेड दिस नाही. गाडी कुठनं तरी येते आता दिसते असं वाटते. गाडीचा उजेड कुठे पडतो येते वाटतं. आली वाटतं गाडी. चला बघू. नाही मोठी गाडी आहे.
तर मंडळी मगाशी पोचलो गावात. मगाशी गाडी आली होती आणि त्या गाडीने आलो. नंतर जेवलो वगैरे सगळे. घरात बघा, आमची घरं बघा तिकडे आहेत. आणि हे देऊळ बघताय ना, किती आमचं भाग्य आहे. देवळाच्या बाजूलाच आमची घरं. आणि झालं आता उद्या साखरपुडा आहे, त्याची तयारी चालली आहे. सगळं सामान वगैरे पॅकिंग वगैरे सगळं. आणि मग उद्याचा पण व्हिडिओ तर करणारच आहोत. गुरेघरला म्हणजे पाचगणी रोडला आहे, तिथे आहे साखरपुडा. पण मंडळी सगळ्यात वातावरणात बघा केवढा मोठा फरक असतो. मुंबईत ना मंडळी एवढं गरम होत होतं, एवढं गरम होत होतं, अक्षरशः पोलादपूरपर्यंत गरम होत होतं. आणि जसा घाट चढलो आहे तसं बघा आता थंडी वाजायला लागली. अक्षरशः एकदम मस्त वाटते. छान वाटतं इकडे मला, छान वाटतं. वातावरण एकदम मस्त वाटते. आता काय होळी शिमगा करून लोक गावी गेलीत, त्यामुळे काय आता काय गावात जास्त माणसं नाही. तर आता बसलं. आणि आमच्या रस्त्याची पण कामं चालू आहेत. उद्या दाखवेन तुम्हाला थोडे अपडेट. रस्त्याची आता कामं चालू आहेत. चला होईल मे अखेरीसपर्यंत रस्ता होईल आपला. तर असं मंडळी आता तुर्तास काय नाही, आता ह्या व्हिडिओमध्ये थांबायची वेळ आली आहे. तर आता थांबतो या व्हिडिओमध्ये इथेच. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बघितलं ना, काय दाखवलंच नाही म्हणा, तर काय बघणार. तर आजचा प्रवासाचा व्हिडिओ होता आपला, मुंबई ते डायरेक्ट बिरमणी. प्रवास जरा गाड्या बदलत झाला. म्हणजे सकाळी आलो, म्हणजे दुपारी आपण गाडी पकडली ते महाडपर्यंत आलं. महाडवरनं लहुळचे गाडी पकडली, पोलादपूरला आलो. मग पण महाडलाच फक्त जास्त वेट करायला लागला, तासभर. तिथं तास पाऊण तास वेट करायला लागला. त्यानंतर पोलादपूरला पटकन गाडी भेटली, असं 15-20 मिनटं बघायला लागली वाट. आणि मग ते फटाफट आलो. छान झाला. असा सगळा प्रवास होता. आता झोपतो आज दिवसभर. गाडीत जो काय आपण म्हणतो गाडीत झोपेन मी, पण तसं काय होत नाही प्रत्यक्षात. ही आमची शाळा इकडे, प्राथमिक शाळा. पाठीमागे अंधार आहे, सकाळची दाखवेन तुम्हाला. आता हे इकडे मारुतीचं मंदिर आणि हे इकडे आपलं बैरी जोगेश्वरीचं मंदिर. मस्त गार वारा एकदम. आकाशात चांदण्या दिसतात काय नाही ना. तर चला तुर्तासरी मंडळी, आता ह्या व्हिडिओमध्ये थांबायची वेळ आली आणि आपण थांबतोय. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शुभरात्री.